मित्रांनो, जेव्हा पण मी तिच्यासोबत बाहेर जातो कुठे फिरायला किंवा कामासाठी आणि तिथं काय विषय घडला ना, घरी येईपर्यंत तिची मला बडबड ऐकायला लागते म्हणजे लागतेच. तर विषय कसा झाला होता माहिती का मंडळी, आज आमच्या दोघांना पण रात्री एका मीटिंगसाठी जायचं होतं आणि त्याच्यासाठी मी ऑफिसवरून लवकर आलतो, फ्रेश वगैरे झालो, आईला चाय बनवायला सांगितली, चाय बिस्किट खाल्लं. आई बोलली मीटिंगला जातो तर काळं नको घालू, पांढरं घाल. त्याच्यामुळे मी चेंज केलं आणि ज्या कॅफेमध्ये आम्हाला भेटायचं होतं मीटिंगसाठी त्या कॅफेसमोर गेलो. तर कॅफे झालं होतं बंद आणि आता मला दीदीला पण पिकअप करायचं होतं. त्याच्यामुळे ना इकडे मी कॅफेसमोर थांबलो होतो आणि दीदीला इकडे यायला सांगितलं होतं. हे बघा दीदी आली होती. आज होता ख्रिसमस, त्याच्यामुळे तिनं रेड कलरचा टी शर्ट घातला होता जो की खूपच छान वाटत होता. ज्या कॅफेमध्ये आम्हाला भेटायचं होतं तो कॅफे बंद झाला. मग आम्ही सर्च केलं जवळ कुठं कॅफे आहे का. मग तिकडे आम्हाला स्टारबक दिसलं आणि ते वॉकिंग डिस्टन्सवर होतं. त्याच्यामुळे आम्ही चलत गेलो आणि पोहोचलो होतो स्टारबकला. आम्ही ते स्टारबक खूपच छान होतं बरं का, अंधेरीमध्ये होतं त्याच्यामुळे एकदम बेस्ट होतं. ज्यांच्याशी मीटिंग होती त्यांची आणि माझी ऑलरेडी एक मीटिंग झाली होती. ही सेकंड मीटिंग होती, त्यामुळे ते दीशी सगळे टॉपिक डिस्कस करत होते. आता मी जाम फ्री होतो त्याच्यामुळे इकडून तिकडे फिरत होतो. फायनली सक्सेसफुली मीटिंग डन झाली होती. निघालो होतो घरी, थकलो होतो जाम. दीच्या तोंडावर तुम्ही थकवा दिसतच असेल तुम्हाला. आता चालू झाली होती दीची बडबड. मीटिंग मध्ये काय झालं, तिला काय वाटते वगैरे सगळ्या टॉपिकवर माझ्याशी बडबड करत होती. पण मी एकदम गप्प होतो कारण माझ्यामध्ये बिलकुल पण कॅपॅसिटी नव्हती. शेवटी ती एक महिला आहे, तिला काय बडबड करायला कॅपॅसिटी वगैरे लागत नाही. शेवटी घरी पोहोचलो आणि घरी आईने एकदम छान पैकी खिचडी बनवून ठेवली होती आमच्या दोघांसाठी जेवायला. आम्ही खिचडी खाल्ली आणि भाई आजची खिचडी जाम भारी झाली आणि त्याच्यासोबत शेजवान चटणी पण आणली होती. तिला शेजवान चटणी जाम आवडते बरं का. हे बघा तिची खाण्याची स्टाईल. आजच्या मिनिट ब्लॉगसाठी एवढंच.